नमो नमः प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। ईशा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति ग्रहांवरची मात। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मुकुंदा, तू फलत ज्योतिष विषयक कंकण हातात का बांधून घेत नाहीस? गुरुजी, घ्यावी की काय तसे मी? माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही। हा काही विश्वासाचा प्रश्न नाही। प्रत्येकाने कोणत्याही विषयाची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करावी की तो विषय खरा आहे किंवा नाही। गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनच्या पूर्वी जितका अबाधित होता तितकाच त्याच्यानंतरही होता। जर त्या नियमाचे पालन अबाधितपणे चालू राहिले नाही आणि त्याच्या चालनाला माणसाच्या विश्वासाची जर जरुरी लागू लागली तर साऱ्या विश्वात गोंधळ उडून जाईल। दांभिक लोकांनी प्राचीन ज्योतिषशास्त्राची मोठी विटंबना करून सोडली आहे व त्या शास्त्राला आजच्या दुर्गतीस आणून सोडले आहे। ज्योतिषशास्त्र हे फार अफाट आहे। दोन्ही दृष्टींनी गणितशास्त्राच्या व तत्त्वज्ञानाच्या त्या शास्त्राचे आकलन अतिशय प्रगल्भ अशा पंडितांखेरीज इतरास होत नाही। अडाण्यांनी जर आकाशातील ग्रहांचे मूर्खासारखे निरीक्षण केले तर अर्थाचा अनर्थ केला तर ते ह्या अपक्व जगाच्या दृष्टीने अपेक्षितच आहे। पण मनुष्याने ज्ञानी लोकांची वासलात लावण्याबरोबर ज्ञानाची वासलात लावू नये। सृष्ट पदार्थांचे गुणधर्म एकात एक गुंतवलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो। आदान आणि प्रदान, देव आणि घेव ह्यांमध्येच ह्या विश्वाची समतोल सुसंबद्धता बद्धमूल केलेली आहे। गुरुजींनी आपले बोलणे चालू ठेवले। मनुष्यास मानवी दृष्टीने दोन शक्तींशी सामना द्यावा लागतो। एक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांच्या संमिलनाने त्याच्या शरीरात चालू असलेले संघर्ष आणि दुसरी म्हणजे बाह्य निसर्गाची विच्छेदक शक्ती। जोपर्यंत मनुष्याला आपल्या मर्त्यपणाशी सामना द्यावा लागतो तोपर्यंत आकाश व पृथ्वी ह्यामधील असंख्य विकारांचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो। ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहांच्या उत्तेजक प्रेरणांशी मनुष्य जी प्रक्रिया करतो त्याचे शास्त्र आहे। ग्रहांना कोणाबद्दलही बुद्धिपुरस्तर मित्रत्व किंवा शत्रुत्व नसते। ते फक्त धन किंवा ऋण प्रकाश किरण सोडित असतात। ते आपण होऊन माणसास मदत किंवा त्याचे नुकसान करीत नाहीत। प्रत्येक माणसाने भूतकाळामध्ये कार्यकारणाला अनुसरून जी गती सोडून दिलेली असते ती गती बाह्यतः गतिमान होण्याच्या दृष्टीने काही प्रवाह मार्ग करून देत असतात। एखादे मूल त्याच दिवशी व वेळेला जन्मास येते ज्यावेळी आकाशस्थ प्रकाशकिरण त्याच्या वैयक्तिक गतकर्मांशी गणितानुसार सुसंबद्ध असतात। त्याची कुंडली म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय। त्या कुंडलीमध्ये ज्यात काही फरक होऊ शकत नाहीत असा त्याचा भूतकाळ दर्शविला जातो, तसाच त्याचा संभाव्य भविष्यकाळही दर्शविला जातो। पण ही कुंडली फक्त अंतस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात। अशी माणसे अर्थात फार थोडीच असतात। जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश उजळपणे प्रकाशित केला जातो त्याचा हेतू त्याचे नशीब, त्याचे पूर्वार्जित पापपुण्य निश्चित करण्याचा नसून त्याच्या इच्छाशक्तीस उद्दीपित करण्याचा असतो की ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो। त्याने जे कर्म केले असेल ते त्याला नष्ट करता येते। ज्या कारणाचे परिणाम त्याला सध्याच्या आयुष्यात भोगावे लागतात ती कारणे व तशी कर्मे त्याने स्वतःच करून ठेवलेली असतात, दुसऱ्या कोणी नव्हे। तो कोणतीही मर्यादा उल्लंघू शकतो कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते आणि त्याच्या ठिकाणी अशी काही आध्यात्मिक साधनसामग्री असते की जी ग्रहांच्या शुभाशुभ दृष्टीला जुमानीत नाही। माणसाला ज्योतिषशास्त्राची त्याच्या भोळसरपणामुळे भीती वाटते आणि त्यामुळे तो एक निर्जीव यंत्रच बनतो व त्या यांत्रिक सहाय्यावर गुलामासारखा सर्वस्वी अवलंबून राहतो। परंतु जो मनुष्य शहाणा आहे तो ह्या ग्रहांना जुमानीत नाही। तो आपल्या पूर्वकर्मांनी खचून जात नाही। तो आपली निष्ठा सृष्टीवरून काढून सृष्टीकर्त्याच्या ठायी अर्पण करतो व त्यामुळे तो ग्रहांवर व आपल्या पूर्वकर्मांवर मात करू शकतो। परमात्म तत्वाशी सायुज्यतेचा जसजसा अनुभव येत असतो तसतसा त्या सृष्ट पदार्थांचा वर चष्मा कमी कमी होत जातो। आत्मा हा सदैव मुक्तच असतो, त्याला मरण नाही कारण त्याला जन्मही नाही। ग्रह त्याला आपल्या अधिकाराच्या चौकटीत बसवू शकत नाहीत। मनुष्य हा आत्मा आहे आणि त्याला शरीर आहे। ज्यावेळी तो आपला स्वरूपभाव योग्य ठिकाणी ठेवतो त्यावेळी तो सक्तीच्या कर्तव्यांना बाजूला सारतो। जोपर्यंत त्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती झालेली असते व तो सामान्य व्यवहारामध्ये गुंतून राहतो तोपर्यंत त्याला परिस्थितीच्या नियमांचे सूक्ष्म बंधन पाळावे लागते। परमेश्वर म्हणजे एक सुसंबद्धता आहे। ही एक कार्यकारण नीती आहे।
ज्यावेळी एखादा भक्त परमेश्वराशी एकरूप होतो त्यावेळी त्याच्या सर्व कृती प्रवृत्ती ज्योतिषशास्त्राच्या अगदी बरोबरच आणि वक्तशीर घडून येतात. निष्ठापूर्ण प्रार्थना आणि ध्यान केल्याने तो त्या दिव्य शक्तीशी संपर्क साधतो. ह्या आंतरिक रक्षण शक्तीच्यापेक्षा दुसरी कोणतीही शक्ती अधिक बलवान नसते. मग गुरुजी, मी हातामध्ये फलज्योतिष विषयक कंकण घालावे असे आपल्याला का वाटते? बराच वेळ गप्प बसून मी हा प्रश्न भीतच विचारला. श्री युक्तेश्वरांचे हे सुबोध विवेचन मनात रुजवण्याचा मी प्रयत्न केला होता. ह्या विवेचनातील विचार मला नवीन होते. प्रवासी आपल्या मुक्कामावर पोहोचल्यानंतरच त्याने आपल्या जवळचे नकाशे टाकून देणे बरोबर ठरते. प्रवासात त्याने सोयीच्या जवळच्या मार्गाचा अवलंब करणे जास्त फायदेशीर ठरते. ह्या मायावादाच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची मुदत कमी करण्याचे प्राचीन कालच्या ऋषींनी अनेक मार्ग शोधून काढलेले आहेत. कर्मविषयक नीती नियमांचे असे काही यांत्रिक धर्म आहेत की त्याचा बुद्धिमान माणसास कुशलतेने सोडवणुकीच्या दृष्टीने उपयोग करता येतो. माणसावर जी काही आपत्ती येते त्याचे कारण तो कोणत्या तरी विश्वव्यापी निसर्ग नियमाचे उल्लंघन करतो हे होय. धर्मग्रंथांचे असे नेहमी सांगणे आहे की माणसाने निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि त्याचवेळी परमेश्वराच्या सर्व शक्तिमत्वाची जाणीव सतत मनात ठेवावी. त्याने म्हणावे, परमेश्वरा, तुझ्यावर सारा माझा भरवसा आहे. मी हे जाणून आहे की तू मला जरूर मदत करशील, पण मी सुद्धा जे काही दुष्कर्म माझ्या हातून घडले असेल त्याच्या बदली सत्कर्म करून दाखवीन. अनेक मार्गांनी, इच्छाशक्तीने, प्रार्थनेने, योग मार्गानुसार ध्यान करून, संतांशी विचारविनिमय करून, ज्योतिष विषयक कंकणे वापरून पूर्वीच्या पापकर्माचे अनिष्ट परिणाम कमी करता येतात किंवा नाहीसे करता येतात. ज्याप्रमाणे छपरावर तांब्याच्या काठीची विद्युत निवारक बसवून वीज पडण्याचा धोका टाळता येतो, त्याप्रमाणे ह्या शरीर मंदिराचे काही विवक्षित मार्गांनी रक्षण करता येते. विद्युत व चुंबकीय उत्सर्जन विश्वामध्ये अविरतपणे संचरत असतात. त्यांचा मनुष्याच्या शरीरावर बरा वाईट परिणाम होत असतो. कित्येक युगांच्या पूर्वी आपल्या ऋषींनी ह्या प्रश्नाचा फार खोलवर विचार केला की कोणत्या मार्गांनी ह्या सूक्ष्म विश्वव्यापी लहरींच्या अनिष्ट परिणामापासून शरीराचे रक्षण करता येईल. त्या ऋषींनी असे शोधून काढले की शुद्ध धातू पारलौकिक प्रकाश सोडू शकतात व हा प्रकाश ग्रहांच्या अनिष्ट परिणामास जोरदारपणे प्रतिकार करतो. काही वनस्पतींची कलमेसुद्धा अशी सापडली की त्यांचाही उपयोग या कामी होऊ शकला आणि सगळ्यात जास्त गुणकारी अशी 2 कॅरेटच्या पेक्षा जास्त भारमानाची शुद्ध रत्ने सापडली. ज्योतिषशास्त्राच्या अशा ह्या व्यावहारिक प्रतिबंधक उपयोगाचा भारताबाहेर क्वचितच अन्यत्र इतका कळकळीने अभ्यास केला गेला असेल. ह्या बाबतीत विशेष माहीत नसलेली गोष्ट अशी आहे की ही उपयोगात आणली जाणारी रत्ने, धातू आणि मिश्रधातू ही काही एक विवक्षित वजनाची घेतली नाहीत तर त्यांचा काही उपयोग होत नाही. तसेच अशा प्रकारची ही कंकणे वापरतात त्यांचा वापरणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श होत राहणे आवश्यक असते. गुरुजी, जरूर मी आपल्या उपदेशाप्रमाणे हातात कंकण वापरीन. ग्रहांवर मात करण्याच्या विचाराने मला जरा गंमत वाटते आहे. सर्वसाधारण उपयोगाकरता मी सोने, रुपे आणि तांबे या 3 धातूंनी बनवलेल्या कंकणांची शिफारस करतो, पण काही एका विशिष्ट उपयोगाकरता तू रुपे आणि शिसे यांचे बनवलेले कंकण वापरावेस असे मला वाटते. श्री युक्तेश्वरांनी अगदी काळजीपूर्वक अशा सूचना दिल्या. गुरुजी, कोणत्या विशिष्ट उपयोगाकरता किंवा हेतूकरता आपण म्हणता? मुकुंदा, ह्या ग्रहांची तुझ्यावर जरा अनिष्ट दृष्टी पडणार आहे. घाबरू नकोस, तुझे रक्षण होईल. साधारण 1 महिन्यात तुझे यकृत बिघडून तुला बराच त्रास होईल. हे दुखणे तुला 6 महिने त्रास देईल. पण फलज्योतिष विषयक कंकण जर तू वापरलेस तर हा 6 महिन्यांचा काल कमी होईल. तो 24 दिवसांपर्यंत येईल. दुसऱ्याच दिवशी मी एका जवाहिऱ्याकडे गेलो व असे कंकण तयार करून घेतले व वापरू लागलो. माझी तब्येत तशी चांगली होती. गुरुजींनी वर्तवलेले भाकीत माझ्या स्मरणातून गेले. तेवढ्यात गुरुजी सेरामपूरहून वाराणसीला गेले. वर सांगितलेले आमचे बोलणे झाल्यानंतर 31 दिवसांनी एकाएकी माझ्या पोटात यकृताजवळ दुखू लागले. त्यानंतर काही आठवडे मला ह्या पोटातील यातनांनी अगदी कासावीस करून सोडले. गुरुजींना काही तसदी देऊ नये म्हणून मी दुखणे एकट्याने सहन करावे व त्यांना काही सांगू नये असे ठरवले. पण 23 दिवस या यातना सहन केल्यावर माझ्याने धीर निघेना. मी वाराणसीला जायला निघालो. तेथे श्री युक्तेश्वरांनी माझे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागतात नेहमीपेक्षा जास्त जिव्हाळा होता. पण
खाजगीरित्या माझ्या या यातनांची कहाणी त्यांच्या कानांवर घालायला त्यांनी मला मुळी संधीच दिली नाही. कित्येक भक्त त्या दिवशी गुरुजींना भेटून गेले. ते फक्त त्यांच्या केवळ दर्शनाकरताच आले होते. मी एका कोपऱ्यास बसून होतो. यातनेने जर्जर झालो होतो आणि माझ्याकडे कोणी लक्षही दिले नाही. सगळी पाहुणी मंडळी जायला संध्याकाळ झाली. पाहुणी मंडळी जेवून गेली तेव्हा गुरुजींनी मला तेथल्या घरातल्या अष्टकोनाकृती गच्चीवर बोलावून घेतले. यकृताच्या दुखण्याच्या कारणाने तू येथे आला असशील. श्री युक्तेश्वरांनी जरा तिरक्या नजरेने पाहिले. ते येरझारा घालीत होते, त्यामुळे चंद्रप्रकाश मधून बंद होत होता. बघू मला, 24 दिवस हे तुझे दुखणे चालू आहे ना, होय की नाही? होय गुरुजी. पोटाचा व्यायाम मी तुला शिकवला तो कर पाहू. गुरुजी, माझ्या व्यथेच्या तीव्रतेची जर आपल्याला कल्पना येईल तर आपण मला हा व्यायाम करावयास सांगणार नाही. तरी पण त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो व्यायाम करण्याचा मी एक दुबळा प्रयत्न करून पाहिला. दुखतंय म्हणतोस काय तू? पण मला काही तसे दिसत नाही. असा विरोधाभास कसा असू शकेल? गुरुजी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होते. मी गोंधळलो, पण व्यथा मिटत चालली. त्या आनंदाने मी भारावून गेलो. कित्येक आठवडे त्या ठणक्याने माझी झोप उडवलेली होती. ती सतत ठणका देत असलेली व्यथा कमी होऊ लागली. ठणका बंद होऊ लागला. श्री युक्तेश्वरांच्या तोंडून शब्द बाहेर पडल्यावर ती वेदना जणू पूर्वी नव्हतीच अशी निघून गेली. कृतज्ञतेने त्यांच्या पाया पडण्याकरता मी वाकलो, पण त्यांनी ताबडतोब मला तसे करू दिले नाही. पोरकटासारखा वागू नकोस. उठ आणि गंगेवरील ही चांदण्यांची शोभा पाहून घे. किती आल्हाददायक आहे ही शोभा. पण गुरुजींचे डोळे आनंदाने चमकत होते. मी त्यांच्या शेजारीत गुपचूप उभा होतो. त्यांच्या वागण्याच्या पद्धतीवरून हे माझ्या ध्यानात आले की मला बरे करणारे ते नसून परमेश्वरच होता हे मी समजून घ्यावे असे त्यांना वाटत होते. ते जडसे रूपे आणि शिसे यांचे कंकण मी अजूनसुद्धा वापरीत आहे. त्या दिवसाची, फार पूर्वीच्या दिवसाची, सदैव आनंद देणारी ती एक स्मृती आहे. फिरून एकदा माझ्या ध्यानात आले की खरोखरी एका अतिमानुष अशा महात्म्याच्या सहवासात मी वावरत आहे. त्यानंतर काही प्रसंगी जेव्हा मी माझ्या मित्रांना श्री युक्तेश्वरांकडे दुखणी बरी करण्याकरता आणीत असे, तेव्हा ते न चुकता रत्नांचा किंवा कंकणांचा उपयोग करावयास सांगत आणि ज्योतिषशास्त्रदृष्ट्या अशी कंकणे फार उपयोगी असतात अशी प्रशंसा करीत. लहानपणापासून ज्योतिषशास्त्राबद्दल माझ्या मनात एक तऱ्हेची अडी होती. याचे एक कारण असे की पुष्कळ लोक मेंढरासारखे ज्योतिषाच्या पाठीमागे जात व दुसरे असे की आमच्या घराण्याच्या ज्योतिषाने माझ्याबद्दल असे भाकीत केले होते की तू 2दा विधुर होशील आणि तू एकूण 3 लग्ने करशील. ही गोष्ट माझ्या मनात सारखी घोळत असे. 3 वेळा नवरदेव होऊन लग्नवेदीपुढे बळी द्याव्यास काढलेल्या बोकडासारखी माझी गत झाली होती. माझा भाऊ अनंतदादा याने मुळी चक्क सांगूनच टाकले होते, तू आपल्या नशिबापुढे मान तुकवावी हेच बरे. तुझ्या कुंडलीमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेले आहे की तू अगदी लहानपणीच हिमालयात जाण्याकरता घरातून पळून जाशील आणि नंतर मग बळजबरीने तुला घरी परत यावे लागेल. आणि आता तुझ्या लग्नाच्या बाबतचे भविष्यसुद्धा असेच खरे ठरणार आहे. एके दिवशी मला अंतस्फूर्ती झाली, हे सारे वर्तवलेले भविष्य खोटे ठरणार आहे. माझ्या पत्रिकेच्या भिंडोळ्याला मी काडी लावली आणि त्या राखेची पुरचुंडी करून त्याच्यावर लिहून ठेवले, दिव्य सुज्ञतेच्या धगीत जर पूर्वकर्मांची बीजे जाळून टाकली तर ती उगवत नाहीत आणि ती पुरचुंडी येणाऱ्या जाणाऱ्याच्या साधारण ध्यानात यावी अशा ठिकाणी ठेवली. ज्योतिषाला न जुमानणारे असे ते माझे भाष्य अनंतदादाने ताबडतोब वाचले. हे कागदाचे भिंडोळे जितक्या सहजपणे तू जाळून टाकलेस त्याप्रमाणे सत्य हे तू काही जाळू शकणार नाहीस. दादा उपहासाने हसला. आता ही गोष्ट खरी आहे की मी वयात येण्याच्या अगोदरच 3 वेळा माझे लग्न ठरवण्याचा घरातील मंडळींनी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांचा हा बेत मी हाणून पाडला. याचे कारण असे की ज्योतिष विद्येच्या भविष्य कथनापेक्षा परमेश्वरावरील माझी श्रद्धा फार जबरदस्त होती हे मला पुरते माहीत होते. माणसाला झालेली आत्मप्रचिती जितकी खोल असेल त्या मानाने तो आपल्यापासून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म आध्यात्मिक स्पंदनांनी साऱ्या विश्वाला प्रभावित करतो आणि विश्वातील घटनांना आपल्या स्वतःवर प्रभाव पडण्यास फारच कमी अवसर देतो. गुरुजींचे हे शब्द माझ्या कानात घुमून फिरून आठवण करून देत होते व त्याबरोबर स्फूर्तीही देऊन जात. कधीकधी मी ज्योतिषांना सांगून ठेवतो की ग्रहांच्या स्थितीवरून माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट दिवस मला काढून द्या.
आणि अशा दिवसात सुद्धा मी माझे नियोजित काम पुरे करून टाकतो. आता हे खरे की ज्यावेळी मला चांगले यश मिळते त्यावेळेच्या थोडे अगोदर अडचणींनी मला गांजवून टाकलेले असते. पण परमेश्वर आपला पाठीराखा आहे असा विश्वास बाळगावा आणि त्याने दिलेल्या इच्छाशक्तीचा योग्य उपयोग करावा. या दोन गोष्टींचे सामर्थ्य आकाशस्थ ताऱ्यांच्या प्रकाशापेक्षा जास्त जबरदस्त आहे याबद्दल माझी पुरती खात्री पटली आहे. आणि हा जो माझा आत्मविश्वास आहे तो यथायोग्य आहे असे अनेक अनुभवांती मला पटले आहे. माणसाच्या जन्माच्या वेळी कुंडली तयार करतात त्याचा अर्थ माझ्या मते असा नाही की त्याने त्या कुंडलीतील फलादेशावर सर्वस्वी विसंबून राहावे व स्वतःच आपल्या पूर्व कर्माच्या हातातील बाहुले समजावे. याच्या उलट माझे म्हणणे आहे, कुंडलीतील फलादेश समजून घेतल्यावर मनुष्याने आपल्या स्वाभिमानास धक्का द्यावा व कुंडलीतील ग्रहांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. सारे गगनमंडळ माणसाच्या दृढ निश्चयशक्तीस चेतना आणते व त्याला सांगते की बाबा रे, तू या मर्यादांना न जुमानता बाहेर निसटून जा. परमेश्वराने प्रत्येक मनुष्यास जीवात्मा म्हणून निर्माण केलेला आहे. त्याला त्याचे विशेष व्यक्तित्व असे दिलेले आहे. ह्या विश्वरचनेत त्याचे असे काही विशिष्ट स्थानही आहे. मग ते कामचलऊ खांबासारखे स्वतंत्र असो की परावलंबी असो, त्याची मुक्ती तो जर तशी इच्छा करील तर कायमची व ताबडतोब सुद्धा होण्यातली आहे. ती साध्य करावयास त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवर अवलंबून राहण्याची जरुरी नाही. त्याने फक्त आपल्या अंतर्मनावर जय मिळवावा म्हणजे झाले. श्री युक्तेश्वर यांनी 24,000 वर्षांचे संवत्सर चक्र किंवा कल्प कल्पून काही गणिती पद्धतीने त्याचा आधुनिक युगाशी संबंध जोडून दाखवला आहे. प्रत्येक चक्राचे त्यांनी 2 भाग केले. प्रत्येक भाग 12,000 वर्षाचा, पहिला आरोह कमान व दुसरा अवरोह कमान. प्रत्येक कमानीत 4 युगे, कली, द्वापर, त्रेता व सत्य. ही 4 युगे ग्रीक कल्पनेप्रमाणे लोहयुग, ब्रांझयुग, रौप्ययुग व सुवर्णयुग ह्या युगांशी जुळतात. गुरुजींनी काही निरनिराळ्या गणिती आडाख्यांवरून असे शोधून काढले की आरोह कमानीतील शेवटचे कलियुग हे इसवी सन 500च्या सुमारास सुरू झाले. हे लोहयुग 1200 वर्षे टिकले. या युगामध्ये भौतिकवादास, जडवादास भर आला होता. ह्या युगाची समाप्ती इसवी सन 1700 मध्ये झाली. त्या वर्षी द्वापर युगास सुरुवात झाली. द्वापर युगाचा काळ 2400 वर्षे. या युगात विद्युत आणि अणुशक्ती या शक्तींचा विकास घडून येणार आहे. हे युग म्हणजे दूर संदेश वहन, आकाशवाणी, हवाई जहाजे व आकाशावर मात करणारी इतर मानवनिर्मित यंत्रे यांचे युग. याच्या पुढील जे त्रेतायुग ते 3600 वर्षांचे असेल त्याची सुरुवात इसवी सन 41ला होणारी आहे. ह्या युगामध्ये मनोविज्ञानाने होणारे संदेशवहन व इतर काळावर मात करणारी मानवनिर्मित यंत्रसाधने ह्याचे ज्ञान अगदी सर्वसामान्य ज्ञान होईल. नंतर आरोह कमानीमधील शेवटचे युग जे सत्ययुग हे येईल. त्याचा कालावधी 4800 वर्षांचा असेल. या युगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता फारच विकसित व प्रगल्भ होईल. या युगात तो परमेश्वरी योजनेनुसार किंवा ह्या योजनेशी सुसंगत असेच कार्य करील. अवरोह कमानीतील 12,000 वर्षांचे गणित असे. पहिली सुरुवात उतरत्या कमानीतील सुवर्णयुगापासून. हे सुवर्णयुग 4800 वर्षांचे. ह्या कमानीची सुरुवात इसवी सन 12,500 मध्ये होणार. ह्या युगात मनुष्य हळूहळू ज्ञानविहीन होत जाणार. ही संवत्सर चक्रे म्हणजे मायेचे निरंतर खालीवर होत असलेले फेरे होत. या कालावधीत भौतिक विश्वात परस्पर विरोध व सापेक्षता यांचे साम्राज्य माजणार. माणसे एका पाठीमागून एक अशी ह्या सृष्टीच्या द्वैतमूल बंदीतून बंधमुक्त होत जातील आणि तशी ती होत असताना कारणीभूत म्हणून त्यांच्या ठिकाणी विधात्याची दिव्य, कधीही अलग न होणारी अशी सायुज्यतेची, एकत्वाची जागृत झालेली जाणीवही व्यक्त होईल. गुरुजींनी माझे ज्योतिषशास्त्राचेच नव्हे तर जगातील सर्व धर्मांचे ज्ञानसुद्धा फार वाढवले. हे पवित्र धर्मग्रंथ ते आपल्या मनाच्या निष्कलंक मेजावर ठेवून त्यातील मजकुराचे आपल्या अंतस्फूर्तीच्या व तर्कबुद्धीच्या चाकूने विच्छेदन करीत.
व द्रष्ट्यांनी मुळात दर्शविलेल्या सत्यांमधून नंतरच्या भाष्यकारांची चुकीची विधाने व आपले स्वतःचे अर्थ त्यातून ते बाहेर काढून टाकीत. आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर ठेवा. भगवद्गीतेमधील ह्या श्लोकाचा पौर्वात्य पंडितांनी व पाश्चिमात्य भाषांतरकारांनी फार चुकीचा अर्थ लावलेला आहे, अशी गुरुजी उपहासात्मक टीका करीत. ते म्हणत, योग्याचा मार्ग हा अगोदरच एकमार्गी आहे, तर त्याला आणखी एका डोळ्याने दुसऱ्या डोळ्याकडे व तसेच उलट पाहावयास लावण्याची काय जरुरी आहे? नासिकाग्रम ह्याचा खरा अर्थ नासिकेचे उगमस्थान आहे, नाकाचे टोक हा नव्हे. नाक 2 भोयांमधील बिंदूतून उगम पावते. 2 भोयांमधील हा बिंदू म्हणजे दिव्य दृष्टीचे स्थान होय. एक सांख्यसूत्र असे आहे, ईश्व असिद्धे, परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येण्याजोगे नाही. ह्या सूत्रवाक्याचा आधार घेऊन बहुतेक विद्वान सर्व सांख्य तत्त्वज्ञानाला नास्तिकवादी समजतात. श्री युक्तेश्वर असा खुलासा करीत, हे सूत्र नास्तिकवादी नाही, ते फक्त एवढेच सांगते की अप्रगल्भ मनुष्याला ज्याचे अंतिम निर्णायक ज्ञान होणे हे त्याच्या ज्ञानेंद्रियांवर अवलंबून असते, त्याला ईश्वराचे अस्तित्व समजावयाचेच नाही व त्याच्या दृष्टीने ईश्वर अस्तित्वातच नाही असे ठरेल. सांख्य दर्शनाचे सच्चे अनुयायी की ज्यांची दृष्टी ध्यानामुळे निश्चल झालेली असते, असे परमेश्वराचे अस्तित्व मानतात व तो ज्ञेय आहे असे प्रतिपादन करतात. गुरुजींनी ख्रिस्ती बायबलाचे अशाच सुंदर स्पष्टतेने निरूपण केले आहे. माझे गुरुजी काही ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सभेचे सदस्य नव्हते, पण अशा हिंदू गुरुकडून बायबलमधील अमरत्वाचे ज्ञान मी ग्रहण केले आणि ख्रिस्ताच्या पुढील वचनामधील सत्य समजू शकलो. हे वचन म्हणजे अत्यंत रोमांचकारी आणि चिरंतन अर्थाचे उच्चारण आहे. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझे वाक्य अमर राहील. ज्या ईश्वर सदृश ध्येयांनी येशू ख्रिस्ताचे जीवन प्रेरित झाले होते, त्याच ध्येयांनी भारतातील संत महात्म्यांनी सुद्धा आपले जीवनक्रम प्रेरित केले होते. जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवील, तोच माझा भाऊ किंवा तीच माझी बहीण किंवा आई होऊ शकते. ख्रिस्ताने पुढे असे सांगितले आहे की जर तुम्ही माझ्या शब्दाप्रमाणे चालाल तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल आणि तुम्हाला सत्याचा बोध होईल आणि ते सत्य तुम्हाला मुक्त करील. सर्व जीवनमुक्त स्वतःचे स्वामी भारतातील ख्रिस्त सदृश योगी हे सर्व ह्याच अमर श्रेणीतील होत. त्यांनाच एकमेव परमतत्वाचे मुक्तिप्रदायक ज्ञान प्राप्त झालेले आहे. आदम आणि ईव यांच्या कथेचे रहस्य मला काही समजलेले नाही. रूपकात्मक कथेचा खरा अर्थ समजून घेण्याच्या माझ्या अगदी सुरुवातीच्या धडपडीमध्ये एके दिवशी मी अगदी तापून निघालो आणि वरील वक्तव्य केले. परमेश्वराने अयशस्वी दाम्पत्यासच नव्हे तर निर्दोष अशा भावी प्रजेला सुद्धा का शिक्षा केली? गुरुजींना माझ्या अज्ञानापेक्षा माझ्या आवेशाची जास्त गंमत वाटली. ते स्पष्टीकरण देऊ लागले. उत्पत्तीशास्त्र जेनेसिस फार सांकेतिक आहे आणि त्याचा खरा बोध केवळ शाब्दिक अन्वयार्थापासून होणारा नाही. त्या कथेमधील जीवनवृक्ष म्हणजे मानवी शरीर, मेरुदंड म्हणजे उपटून उलट करून ठेवलेला वृक्ष, माणसाचे केस म्हणजे त्या वृक्षाची मुळे आणि त्याच्या धमन्या व शिरा म्हणजे त्या वृक्षाच्या फांद्या. ह्या ज्ञानतंतूच्या वृक्षाला पुष्कळ स्वादिष्ट फळे येतात. ती फळे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, दृष्टी, श्रवण, वास, स्वाद आणि स्पर्श. ह्या फळांचा माणसाने अधिकाराने उपभोग घ्यावा, पण त्याला लिंगज्ञानाचा अनुभव वर्ज्य केला होता. लिंगज्ञान म्हणजे मध्यभागी असलेले किंवा ह्या देहरूपी उपवनातील सफरचंदाचे फळ. सर्प म्हणजे नागिनीसारखी गुंडाळून ठेवलेली मेरुदंडातील शक्ती, जी लैंगिक ज्ञानतंतूंना उद्दीपित करते. आदम म्हणजे विवेकशक्ती आणि ईव म्हणजे भावना. ज्यावेळी मानव प्राण्यामध्ये भावना किंवा ईवची जाणीव हिच्यावर लैंगिक विचारांचा पगडा बसतो, त्यावेळी त्याची विवेकशक्ती किंवा आदम हाही शरण जातो. परमेश्वराने मानवजाती आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुरुष व स्त्रियांची स्थूल शरीरे बनवून निर्माण केली. ह्या नवीन निर्माण केलेल्या जातीला त्याने अशाच निष्कलंक किंवा स्वर्गीय पद्धतीने अपत्य निर्माण करण्याची शक्ती प्रदान केली. आतापर्यंत व्यक्तिगत आत्म्यांच्या स्थूलीकरणाचा कार्यक्रम त्याने पशुपर्यंतच आणला होता. ह्या पशुमध्ये केवळ फक्त उपजत बुद्धीच असून पूर्ण विवेक बुद्धीचा अभाव होता. म्हणून परमेश्वराने ही आदम व ईव अशी सांकेतिक संज्ञा देऊन ही पहिली 2 मानवी शरीरे निर्माण केली. उत्क्रांती दृष्ट्या त्यांची पुढील प्रगती सोयीची व्हावी म्हणून त्याने ह्या दोघांना 2 पशूंचे
आत्मे किंवा दिव्य सत्व काढून दिले. आदम किंवा पुरुष यांच्यामध्ये विवेकशक्तीचे प्राधान्य ठेवले व ईफमध्ये भावनेचे प्राधान्य ठेवले. अशा तऱ्हेने हे द्वैत किंवा हे दोन ध्रुव ह्या सृष्टीच्या निर्मितीस मूलभूत झाले. जोपर्यंत कोणत्याही माणसाचे मन पशुवृत्तीच्या सर्पशक्तीच्या आहारी जात नाही तोपर्यंत त्याची विवेकबुद्धी आणि भावना एकत्र आनंदाचा स्वर्गीय अनुभव घेत असतात. अशा तऱ्हेने मनुष्याचे शरीर हे पशुच्या शरीरापासून उत्क्रांत होत होत सर्वस्वी तयार झाले असे नाही, तर परमेश्वराने प्राणी निर्माण करण्याच्या एका विशिष्ट कृतीने त्याचे शरीर निर्माण केले आहे. इतर प्राण्यांची शरीरे पूर्ण दिव्यत्वाचा विकास व्हायला योग्य नव्हती. ती ओबडधोबड होती. आद्य मानव पुरुषाला व स्त्रीला त्याने अप्रतिम असे प्रचंड मानसिक सामर्थ्य बहाल केले. ते सामर्थ्य म्हणजे मेंदूमधील सुप्त सर्वज्ञता धारण करणारे सहस्त्र दलकमल, त्याचबरोबर मेरुदंडामधील तीव्रतेने जागृत झालेली गूढचक्रे. ह्या प्रथमच निर्माण केलेल्या जोडप्यामध्ये परमेश्वर किंवा दिव्य चैतन्य वास करीत होते. त्याने त्या जोडप्याला सर्व मानवी वासनांचा उपयोग घेण्यास मुभा दिली. फक्त एक अपवाद ठेवला. तो अपवाद म्हणजे लैंगिक भोगवासना. ह्या वासनेचा उपभोग घेण्यास त्याला मनाई केली. ह्या जोडप्याने आपल्या ह्या इंद्रियांचा उपयोग करू नये असा निर्बंध घातला, कारण असे केले असता मनुष्य जातीची प्रजोत्पत्ती कनिष्ठ पशुपद्धतीने होण्याचा संभव होता. पशुवृत्तीचे आंतरिक मानसिक पुनःस्मरण करू नये ही ताकीद मानवाने जुमानली नाही. प्रजोत्पत्तीच्या पशूंचा मार्ग त्याने पुनः अनुसरलाच आणि परिणामी आदम आणि ईव जे सुरुवातीला पूर्ण मनुष्य होते व पूर्ण मनुष्याला सदृश अशा स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेत होते, त्या दिव्य अवस्थेतून त्यांचे पतन झाले. ज्यावेळी त्यांना वाटले की आपण नग्न आहोत त्याचवेळी त्यांची अमरत्वाची जाणीव नष्ट झाली. परमेश्वराने त्यांना ताकीद दिली असताना सुद्धा त्यांनी आपणा स्वतःच केवळ भौतिक विधी नियमांचे गुलाम केले, ज्यानुसार शारीरिक जन्मानंतर शारीरिक मृत्यू टाळता येत नाही. त्या सर्पाने ईवला चांगले आणि वाईट ह्याचे ज्ञान प्राप्त करून देण्याचे वचन दिले. ह्या ज्ञानाचा संबंध मायेशी येतो. ह्या मायेमुळे मर्त्य मानवांना द्वैत भावाचा व विरोध भावाचा अनुभव घ्यावा लागतो. मानवास मायेच्या वर्चस्वाखाली राहावे लागते. आपल्या भावनेचा व विवेकबुद्धीचा दुरुपयोग करून किंवा स्त्री आणि पुरुष अशी पृथक भावना मनात बाळगावयास सुरुवात करून मनुष्य हा मायाजालात गुरफटून गेला आणि दिव्य स्वयंपूर्णतेच्या स्वर्गीय भावनांमध्ये प्रवेश करण्याचा हक्क त्याने गमावला. प्रत्येक मनुष्य प्राण्याची वैयक्तिक जबाबदारी अशी आहे की त्याने आपल्या द्वैत भावरूपी मातापित्यांना पूर्ववत सुसंबद्ध एकत्वामध्ये वा इडनच्या बागेमध्ये पुन्हा प्रस्थापित करावे. श्री युक्तेश्वरांनी आपले प्रवचन संपविले. व्युत्पत्तीशास्त्राच्या जेनेसिसच्या पुस्तकाकडे मी आता आदराने पाहू लागलो. प्रिय गुरुजी, मी म्हणालो, अगदी प्रथमच आदम आणि ईव ह्यांच्याकडे यथायोग्य असा पितृभाव मला वाटत आहे. अधुना एषा कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.